चला पंचांचा या ठिकाणी मात्र आपण सन्मान करणार आहोत. आजच्या दिवसभरामध्ये ज्यांची पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली, श्री निरंजन सावंत सर कल्याण यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून. सावंत सरांना विनंती आहे की आपण यावं आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी. तोपर्यंत आजच्या दिवसामध्ये अंतिम फायनलचा दिवस ज्यांच्या आवाजाने दणाणून निघाला आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अनेकदा मार्गदर्शन मिळतं असे आमचे साथी समालोचक, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव श्री दीपक पाटील सर पळसपे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र केला जाणार आहे. त्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं दीपक सर आपण. त्याचबरोबर आमचे दुसरे पंच विजय पाटील सर भिवंडी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र केला जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद, आपण सुद्धा वेळ काढून इथे उपस्थित झालात. दीपकजी पाटील सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र केला जाणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. खूप खूप धन्यवाद. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनची एक मोठी भिस्त आणि नेहमीच ज्यांच्यावरती जबाबदारी सर पळसपे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेदरम्यान होतोय. खूप खूप धन्यवाद, आपण सुद्धा वेळ काढून या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शविली. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणखीन काही सन्मान आपल्या या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत या स्पर्धेच्या दरम्यान. आपण पाहू शकताय सर्वात प्रथम काही कॅश प्राइजेस आपल्याला द्यायचे आहेत ते आपण देऊन घेऊया. सूरज बाईकरसाठी चिराग म्हात्रे आणि हॅरी भगत दिवा यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. तर सूरज बाईकर या आपण आपला कॅश प्राइज घेण्यासाठी. त्याचप्रमाणे आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांच्या आवाजानं खरं तर 4 चांद लावले या स्पर्धेला ते आमचे हर्षदजी मडवी सर, नेरूळ नवी मुंबई, आमचे उत्कृष्ट समालोचक मराठी भाषेमधील, त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. सर्वात आधी कॅश प्राइज दिलं जाते तर सूरजला. तर सन्मान आपण करूया हर्षदजी मडवी यांचा. या ठिकाणी मी विनंती करेन हर्षदजी मडवी यांना आपण सन्मानित करावं. आज संपूर्ण एक दिवस या स्पर्धेसाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला विजेते संघ सगळे खेळाडूंना मी विनंती करेन आपण पुढे या जेणेकरून वेळ होणार नाही. चेअर सुद्धा लावलेले आहेत प्लीज. विनर्स टीम चला, रोहिंजण, खार्डी, खोणी, नागाव, त्यानंतर आमचे गुणसंख्या लेखक ज्यांचं अमूल्य असं योगदान, खूप चांगलं गुणसंख्या लेखन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं, भावेशजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. भावेशजी आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अतिशय अचूक असं गुणसंख्या लेखन. तर भावेशजी दरम्यान आमच्या नागावचे श्रीनाथ पाटील कुठे असतील तर आपण समोर यायचं आहे. या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांनी काम पाहिलं, 4 दिवस खरं तर ज्यांच्या लेखणीतून या स्पर्धेचं संपूर्ण लेखाजोखा मात्र अनेक समालोचकांपर्यंत पोहोचवला, तुमच्यापर्यंत सगळे अपडेट्स आम्ही दिले, ते भावेशजी पाटील अतिशय खूप सुंदर काम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. चला संघ समोर या कारण वेळ होईल आपल्याला. चला खाडी टीम, विनर टीम, रनरअप सगळे संघ आपण पुढे या. चला कोणी, नागाव, चला लवकर या नाहीतर उशीर होईल. कारण बक्षीस समारंभानंतर तुम्हाला फोटो काढण्यासाठी तुम्हाला खरं तर प्रकाश नसेल, कारण आजकाल फोटोसुद्धा अपलोड झाले पाहिजे तुमच्या इन्स्टावर, फेसबुकवर, सोशल मीडियावर, कारण त्याची चर्चा जास्त असते. संध्याकाळची कोणत्या संघाचे फोटोज येतात तर उजेडामध्ये फोटो काढता येतील तुम्हाला. त्यानंतर ओम साई MTC लाईव्ह
रोशन अँड टीम त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. खूप चांगलं कार्य खरं तर लाईव्हच्या माध्यमातून सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर ही वाहिनी राहिले ओम साई MTC लाईव्ह आणि त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. तर रोशन आणि त्यांची संपूर्ण टीम सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही घर बसल्या ही स्पर्धा पाहिली त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. DJ ऑपरेटर आमचे साऊंड मास्टर ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि आपलं मनोरंजन केलं. उत्तम असं संगीत या स्पर्धेमध्ये ग्राउंडवर तुम्हाला ऐकायला मिळालं. आमचे DJ मास्टर आपण सुद्धा या सगळ्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आमचे DJ मास्टर प्रत्येकानं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काही ना काही दिलंय. अनेक दानशूर व्यक्तिमत्व काही दृश्य अदृश्य असे हात या स्पर्धेसाठी लावले. सगळ्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. खारडी टीमचे 4ही बॉलर आपण यायचे आपल्यासाठी कॅश प्राइज या ठिकाणाहून आलेला आहे. फायनलचे 4ही बॉलर ज्यामध्ये सूरज बैकर एक आहे. सूरज फौजदार कोण आहे अजून लवकर कळवा. सौरभ विशाल सूरज बैकर आणि करण आमचे सन्माननीय श्री काळूराम टावरे साहेबांच्या वतीने आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही बाईक स्पॉन्सर केली गेली आहे खिडकाळी गावचे श्री सूरजजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत या स्पर्धेमध्ये. खरं तर महत्त्वाची ही बाईकसाठी लागलेली चुरस आपण पाहिली आणि त्याच बाईकचे पुरस्कर्ते श्री सुरेशदादा यांचं या ठिकाणी आपण करूया सरचे स्वागत. एकच कडे या एकाने या महा खारडी टीम 4ही बॉलर एकाकडेच आपण सौरभकडे कॅच जमा करतोय. काळूराम टावरे साहेब यांच्या माध्यमातून हे कॅच प्राइज आम्हाला दिलं गेलं. चला बसून घ्या. बक्षीस जर आपलं हवं असेल तर बसून घ्या. आपण खारडी टीमचे सगळे खेळाडू या. आणि मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल नंबर 2 मध्ये प्रणव ठरला होता सामनावीर. तर प्रणव यावं आपण आपला सेमीफायनल नंबर 2 चा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि प्रणवला देऊया आपण सूरजदादा पाटील यांची शुभ असते. आणि खारडी टीमचा करण निघूकर ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. करण निघूकर या आपण. फायनल सामनावीर करण निघूकर खारडी. 9 बॉलमध्ये 8 धावा आणि 1 षटक हाताळत असताना 1 विकेट आणि 2 धावा. एक धाव खर्च एका षटकामध्ये 2 धावा खर्च केलं. इकॉनॉमिकल परफॉर्मन्स झाला. करण निघूकर ठरलं फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच.
त्यानंतर पुढचं पारितोषिक आपण लगेचच वितरित करणार आहोत. तत्पूर्वी चला चतुर्थ क्रमांक पारितोषिक आपण वितरित करणार आहोत आणि चतुर्थ क्रमांक वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय श्री काशीनाथजी भोईर आणि कैलासजी पाटील या मान्यवरांना की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते या चतुर्थ क्रमांकाला आपण वितरित करावं. काशीनाथजी भोईर या आपण सुद्धा या. कैलासजी आपण सुद्धा या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक वितरित करीत आहोत आणि रोख रक्कम 25,000 रुपये आणि ही आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी ज्या संघाकडे जाणार तो संघ आहे क्रियांश 11 श्री गणेश कोणी संघ ठरलाय. या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक विजेता संघ त्यांनी यावं. खोणी संघ या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक विजेता संघ, त्यांना दिले जाणार आहेत रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी. चतुर्थ क्रमांक कोणी टीमला सुपूर्द केले जाते आपण पाहू शकाल. रोख रक्कम 25,000 रुपये. क्रियांश 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणी हा संघ ठरला. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक विजेता संघ. अभिनंदन टीम खोणी. आणि तृतीय क्रमांक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो व्यासपीठावरती सन्माननीय श्री जयदेव आंबेकर साहेब आणि लालचंद गायकर साहेबांना. दोघांनाही आम्ही विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ही ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. रोख रक्कम 25,000 आणि ही आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी दिली जाणार आहे. आई गावदेवी 12-13 नागाव संघ या स्पर्धेचा तृतीय क्रमांक विजेता संघ आपला पाहायला मिळणार आहे. आणि नागाव टीम या ठिकाणी मात्र आपला व्यासपीठावरती येताना पाहायला मिळते. आई गावदेवी 12-13 नागाव संघ या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी त्यांच्याच 40+ ग्राउंडवरती दैसरकरांनी पाहिलेलं हे स्वप्न या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि ते आता यशस्वी सुद्धा झालंय असं आपण म्हणू शकतो. अभिनंदन 12-13 नागाव टीम. यानंतर आपण बोलतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराकडे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट चला यानंतर आपण रनरअप टीमला मंचावर आमंत्रित करतोय. आणि आज खूप चांगला खेळ मात्र या संघाचा राहिला आहे. फायनलमध्ये मात्र या संघाला पराभूत व्हावं लागलं. मी विनंती करतो यावं आपण. जय दुर्गा रोहिंजण ब संघ ठरला या स्पर्धेचा रनरअप संघ. उपविजेता रोख रक्कम 50,000 रुपये आणि सुंदर अशी स्वर्गीय रामदास स्मृती चषक अशी ही ट्रॉफी
भव्य दिव्य देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. आपण यावं मंचावर. हरिभाऊ पाटील साहेब आपण या. पंढरीनाथ भोईर साहेब, महादू भोईर साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार प्रदान करूया. सांगदेवजी भोईर साहेब आपण सुद्धा मंचावर या. सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण यावं आणि रोहिंजन स्क्वॉड आपण या. आज हकदार आहात. आज अनेक मोठ्या संघांना खरं तर पराभूत केलंय. संपूर्ण दिवसभरामध्ये मात्र ज्या संघानं आपल्या खेळाची छाप या मैदानामध्ये सोडली तो संघ रनर जय माता जय दुर्गा माता रोहिंजण ब हा संघ ठरला या स्पर्धेमधील रनरअप उपविजेता संघ. उपविजेता संघाचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराकडे आपण वळतोय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि यासाठी असणार आहे स्पोर्ट्स सायकल असेल. मी विनंती करतोय गजाननजी भोईर साहेब, नारायण शेठ भोईर साहेब आपण या मंचावर. गजाननजी भोईर साहेब, नारायण शेठ भोईर साहेब आपण या मंचावर. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार मात्र दिला जाईल. चला, बेस्ट फिल्डरला सुद्धा खूप चांगली अशी स्पोर्ट्स सायकल आहे आणि बरेच खेळाडू या रेसमध्ये होते. बरेच खेळाडू रेसमध्ये होते आणि सुंदर अशी ट्रॉफी देऊन या खेळाडूचा मात्र गौरव केला जाईल. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार मात्र जातोय खेळाडू आहे खोणी संघाचा आणि अवॉर्ड जातोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हर्षद ठोंबरे. खोणी एक्सप्रेस हर्षद ठोंबरे ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन हर्षद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील मात्र तो ठरलाय. स्पोर्ट्स सायकल त्याला वितरित केली जाईल आणि त्याचप्रमाणे सुंदर अशी ट्रॉफी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हर्षद ठोंबरे. एक चांगला व्यवसाय खेळाडू सुद्धा आहे, की प्लेयर आहे या टीमचा. खूप चांगला प्रवास मात्र या स्पर्धेमध्ये त्यांचा राहिला आहे. अभिनंदन. प्रसन्न मुद्रा आपण पाहू शकता हर्षद ठोंबरे. अभिनंदन हर्षद आणि पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण बोलतो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराकडे. मी विनंती करतो आमचे मान्यवर हरिचंद्र भोईर साहेब आपण सुद्धा मंचावर या. मनोहरजी भोईर साहेब आपण सुद्धा या आणि त्याचबरोबरीनं हरिचंद्रजी भोईर साहेब आपण मंचावर यावं. आपल्या उपस्थितीमध्ये आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार. एक सुंदर अशी ट्रॉफी देऊन या खेळाडूचा गौरव केला जाईल. आणि अवॉर्ड जातोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज. आणि अवॉर्ड जातोय 12-13 नागाव संघाकडे आणि हा खेळाडू ठरलाय सिद्धू भोईर. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराने मात्र त्याला सन्मानित केले जाईल. सिद्धू भोईर. स्पोर्ट्स सायकल आणि सुंदर अशी ट्रॉफी देऊन त्याचा मात्र या ठिकाणी सन्मान केला जाईल. सिद्धू भोईर आपण यायचंय. उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराने मात्र सन्मानित. सिद्धूमुळेच खरं तर हा संघ टॉप 4 मध्ये सुद्धा दाखल झाला होता. कमालीचं धावसंख्या मात्र त्याने डिफेंड केली होती क्वार्टर फायनल मध्ये आणि सिद्धू ठरलाय या स्पर्धेमधील स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 चा बेस्ट बॉलर. यानंतर आपण वळतोय
उत्कृष्ट फलंदाज. द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील आणि सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये मात्र ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात त्याला सुद्धा स्पोर्ट्स सायकल दिली जाईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आणि खेळाडू आहे गावदेवी खार्डी संघाचा करण निगुकर ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील. 88 धावा या खेळाडूच्या नावावर आणि तो ठरलाय स्पोर्ट्स सायकल आणि त्याचप्रमाणे एक सुंदर अशी ट्रॉफी मात्र त्याला दिली जाईल. खूप चांगला खेळ, अगदी फायनल सुद्धा जिंकून दिले ती त्याच्या दमदार परफॉर्मन्सनं. कमालीचा खेळ राहिलाय. फलंदाजी असेल गोलंदाजीमधून सुद्धा बऱ्याचशा विकेट्स याच्या नावावर आहेत आणि करण निगुकर हा ठरला या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन. अभिनंदन करण आणि पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी विनंती करतोय सगळ्या मान्यवरांनी आपण वर या. यानंतर आपण देतोय चॅम्पियन संघाचा गौरव करतोय आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट थोडा सस्पेन्स ठेवून आपण देतोय. तर चॅम्पियन संघ या स्पर्धेमधील गावदेवी खार्डी संघ ठरला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी विजेता संघ चॅम्पियन टीम गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी यावं आपण मंचावर. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण देऊया पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या गावदेवी खार्डी संघाचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल. सगळे मान्यवर आपण या तुमच्या शुभास. हॅलो. रोख रक्कम 1 लाख आणि स्वर्गीय रामदास स्मृती चषक. चॅम्पियन संघ ठरलाय गावदेवी खार्डी संघ. नवनाथजी फौजदार साहेब, सूर्यजी पाटील साहेब खार्डी आपण या मंचावर. आणि आमची कमिटी, दहिसर कमिटी, संपूर्ण आयोजन कमिटी आपण सुद्धा या. आयोजन कमिटी आपण सुद्धा पुढे या. खार्डी गावातील अजून प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी असतील तर आपण सुद्धा या, जॉईन व्हा या आनंदामध्ये. कारण पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते, साधं काम नाहीये. अनेक दिग्गज संघांना पराभूत करत हा संघ इथपर्यंत पोहोचलाय आणि आज दहिसरची स्पर्धा मात्र जिंकले ती गावदेवी खार्डी संघानं. अभिनंदन 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 गावदेवी खार्डी टीम. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023 दहिसरच्या या स्पर्धेचा विजेता संघ आपल्या स्क्रीनवर गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी. दिनेशजी हिरामण पाटील साहेब, हेमंतजी म्हात्रे साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नेहमीच त्यांचं भरीव असं सहकार्य मार्गदर्शन या टीमला लाभतं आणि त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून अभिनंदन करतोय. आणि हे प्रसन्न चेहरे, प्रसन्न मुद्रा आणि यंदाच्या वर्षी मात्र सुपर डुपर फॉर्म आहे या टीमचा. अभिनंदन टीम, तुमची घोडदौड नवीन वर्षामध्ये सुद्धा अशीच चालू राहो या शुभेच्छा गावदेवी खार्डी संघाला पुढच्या स्पर्धांसाठी. आणि यानंतर मात्र आपण वळतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. आणि या सिरीज साठी मात्र पारितोषिक आहे 2 व्हीलर बाईक. आणि खरं तर सगळ्यांना उत्सुकता मात्र लागले या शेवटच्या बक्षिसाची. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की आपण पुढे या. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बाईक आता वर आणायची नाहीये, कारण तिकडेच पोहोचा आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र सन्मान करूया आपण या खेळाडूचा. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. काही कॅल्क्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दोन खेळाडू खरं तर या रेसमध्ये होते. 2 खेळाडूंमध्ये खूप चांगली टक्कर पाहायला मिळाली.
आणि हे दोन खेळाडू सगळ्यांनाच माहिती आहेत. शेवटच्या मॅचमध्ये बऱ्याचशा प्रेक्षकांना सुद्धा अंदाज आला असेल की हे दोन खेळाडू कोणते होते. अंतिम सामना खेळणारे खरं तर दोन खेळाडू आणि ज्यांच्यामध्ये तगडी रेस होती, चांगली फाईट मात्र पाहायला मिळाली. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जो डिसाईड झाला अंतिम सामन्यामध्ये खेळाडूवर शिक्कामोर्तब झालं. सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द सिरीज आमच्या ज्यांनी बाईक स्पॉन्सर केले सर्वात आधी त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला, मालिकावीर ही बाईक आहे स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023. आम्ही सगळ्यात आधी आभार व्यक्त करतोय नंदू चौधरी साहेब, त्याचप्रमाणे योगेशजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे दत्ता चौधरी साहेब आणि सूरजजी पाटील साहेब या चारही मान्यवरांचं मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. कारण हे 4 जणांच्यामुळे आज एका खेळाडूचं स्वप्न मात्र दहिसरच्या मैदानामध्ये कंप्लीट होणार आहे. आज सरत्या वर्षाला निरोप देताना आज एका गावामध्ये मात्र जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळेल. 2023 हे वर्ष जाता जाता का होईना मात्र डोळ्यामध्ये आनंद अश्रू मात्र या खेळाडूच्या तरंगतील आणि तोच क्षण आता मात्र कॅप्चर करायचा आहे. 2 खेळाडू या रेसमध्ये होते आणि दोनही फायनलिस्ट टीम्स होत्या आणि नावं तुम्हाला माहिती असतील. एनी गेसेस? चला प्रेक्षक वर्ग गेस कर. एक तर नाव येतो इकडून प्रणव पाटील. अनादर एनी अनादर गेस? चला, बरेचसे गेस येतील परंतु 2 खेळाडू एका खेळाडूच्या आहेत. जे पॉइंट्स मी सांगतो तुम्हाला, हे पॉइंट्स आहेत 106. एक खेळाडूचे पॉइंट्स आहेत 106 आणि दुसऱ्या खेळाडूचे ते 121. 106 आणि 121 15 गुणांचा मात्र डिफरन्स राहिला आहे या 2 खेळाडूंमध्ये. आणि मालिकावीरी बाईक जात आहे खार्डीच्या करण निघूकरला बीट करत प्रणव पाटील रोहिंजण. प्रणव पाटील रोहिंजण ठरलाय मालिकावीर. बाईक रोहिंजण गावामध्ये कदाचित माझ्या माहितीनुसार पहिली असावी आणि आज जोरदार जाऊ द्या, पहिली बाईक आज मात्र रोहिंजण गावामध्ये जाईल. अभिनंदन अभिनंदन. सर्वात आधी त्याची बोलकी प्रतिक्रिया. खरं तर हे क्षण कॅप्चर करायचे होते. रोहिंजण गावामध्ये यापूर्वी बाईक गेली नाहीये. आज सकाळी प्रणव खेळण्यासाठी आला आणि प्रणवनं मात्र कमाल केले. आज फलंदाजी असेल गोलंदाजी असेल परफॉर्मन्स बद्दल. चला गाडीवरच बसा, चला गाडीवर बसा. हे स्वप्न आज पूर्ण झालंय. आज प्रणव पाटीलचं स्वप्न पूर्ण झालंय, सत्यात उतरलंय आणि प्रणव पाटील आज सुपूर्द केली जाते ही बाईक तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आनंद अश्रू त्याच्या डोळ्यामध्ये आहेत. आणि का असू नये 2023 या वर्षाचा शेवट काय केलाय, शेवट एवढा दणदणीत आहे तर सुरुवात कशी असेल. नवीन वर्षामध्ये अजून धूमधडाक्यामध्ये मात्र पाहायला मिळेल. चला मान्यवरांचं सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि ही बाईक हिरोची बाईक, त्याचं स्वप्न पूर्ण झाले. प्रणवशी आपण चर्चा करूया. प्रणव, काय प्रतिक्रिया आहेत? पहिली बाईक आज गेले कित्येक वर्षापासूनचा सुरू असलेला मेहनतीचं आज खऱ्या अर्थानं चीज झालं. काय म्हणशील, पहिली बाईक आज तुला मिळते? नक्कीच पहिलं थँक्यू बोलेन मी माझ्या टीमला, कारण की त्यांच्यामुळे आज इथे मला ही बाईक भेटले. आणि नेहऱ्या संघाविरुद्ध मॅच जिंकलो तेव्हा प्रसाद पाटील आमचा पॅकर्स त्याने मेसेज केला की तू बाईक घेऊ शकतोस ह्या मॅचला. आणि अजून एक आमचे पॅकर्स सोपान पाटील ते एक आमच्या बाईक जिथे असेल तिथे एंट्री भरत असतात जेणेकरून कोणाला तरी बाईक भेटावी. त्या 5 वर्ष झाले कोणाला बाईक भेटली नव्हती, तो आज स्वप्न पूर्ण झालं आमचं. दुसरा प्रश्न असेल ते रेस मध्ये तुला कधी कळलं की तू रेस मध्ये आहेस?
जेव्हा खोनी विरुद्ध मॅच खेळलो तेव्हा समजलं. तुला प्रतिस्पर्धी खेळाडू माहिती होता अगोदर कोणता खेळाडू पुढे आहे, किती अंकांनी पुढे आहे, याचं कॅल्क्युलेशन फायनल खेळत असताना तुझ्या मनामध्ये होतं? मला सपोर्टर बोललेले माझे की थोडे रनने पुढे तुला अजून खेळायला लागेल. तर काय म्हणशील, म्हणजे विकेट खरं तर करणची विकेट गेल्यानंतर तेव्हा जवळजवळ वाटलं होतं? हा नक्कीच, कारण की माझ्या हातात पण बॅट येणार होती, मला थोड्या रन तरी करायचेच होते. सांगशील, कारण एकट्या खेळाडूंच्या जोरावर मात्र खरं तर बाईक कधीच जिंकता येत नाही आणि त्यासाठी हवा असतो तो सांघिक परफॉर्मन्स. आज प्रत्येक गोलंदाजानं, मी चारही गोलंदाजांचं दिवसभर कौतुक करून थकलो, कारण प्रत्येक गोलंदाजानं मी तर म्हणे सहकार्य केलं, साधं काम नव्हतं, कारण प्रत्येक संघ तेवढाच ताकदीचा होता तुमच्या समोर. शेवटपर्यंत तू लढत होतास आणि खूप चांगला परफॉर्मन्स दिलास. काय म्हणशील या सगळ्या संघ सहकार्यांबद्दल आणि जे सपोर्टर्स आलेत गावातले, या सगळ्या सपोर्टर्स बद्दल काय सांगशील? नक्कीच सपोर्टरांचा पहिला धन्यवाद करेन. आणि टीम बद्दल बोलायला गेलं तर आमचे 2 प्लेयर इंजर्ड होते, ते पण बॉलर, आणि आम्ही एक अंडर 90चा बॉलर काढलेला विघ्नेश पाटील म्हणून लास्टला, त्याच्यामुळे पण आज आम्ही भरपूर टीम मध्ये राहिलो. इथे मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली त्यांनी पण. अभिनंदन तुझं. आणि शेवटला दहिसरच्या मैदानामध्ये, दहिसरच्या स्पर्धेमध्ये आज स्वप्न पूर्ण केलंय. आयोजकांबद्दल काय सांगशील? नक्कीच आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचे. आणि दहिसर ठाण्यामध्ये पहिली बाईक भेटली, त्यात भरपूर खुश आहे. चला, रायगडच्या प्रणव पाटीलला मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये पहिली बाईक मिळाली. अभिनंदन. हा जल्लोष सारे काही सांगून जाणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देता मात्र ही पहिली बाईक रोहिंजड गावामध्ये जाईल. प्रणव पाटीलला मात्र उत्तम कामगिरी करत ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये मात्र मोठं पारितोषिक मिळवले. आणि थर्टी फर्स्टच्या शुभेच्छा. जाताना सगळ्यांनी सावकाश जा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. ॲडव्हान्समध्ये विश यू हॅपी न्यू इयर. ही स्पर्धा यशस्वीतेने संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतो. पुन्हा एकदा आयोजकांचा धन्यवाद. आणि नक्कीच पुढच्या वर्षी ही काहीतरी नवीन संकल्पना घेऊन या मैदानावर पुन्हा एकदा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय